ही परीक्षा शिक्षकांसाठी आहे आणि या शिक्षकांना जे नोकरी नव्याने लागणार आहे त्यांच्यासाठी जे नोकरी ते त्यांच्यासाठी सुद्धा ही टीईटी परीक्षा आहे। आणि ही परीक्षा असताना नीटचा अनुभव आपल्या समोर आहे। मागच्याच महिन्यामध्ये 22,70,000 विद्यार्थी 67,000 विद्यार्थी परीक्षा देणारे नीट जी राष्ट्रीय स्तरावर होती तिचा पेपर लीक झाला होता, पेपर फुटला होता आणि त्याचं केंद्रस्थान महाराष्ट्र होतं आणि त्याचं केंद्रस्थान पुणे होतं आणि या पुण्यातून बऱ्याच लोकांना अटक सुद्धा झालेली आहे। असं असताना सरकार एकीकडे एअर फोर्सचा वापर नीटच्या परीक्षेच्या पेपरसाठी करण्याची तयारी करत असताना, हेलिकॉप्टरची तयारी करत असताना मग नवीन ज्या परीक्षा होतात त्याच्याविषयी खबरदारी सगळी घेण्याची आवश्यकता होती। आणि हे सगळं असताना भिवंडी सारख्या ठिकाणी टीईटीचा पेपर फुटलेला, त्याच्यात बरेच लोक अडकलेले, कोट्यावधी रुपयाचा त्याच्यात गैरव्यवहाराच्या बाबी समोर आलेल्या, खरं तर पोलिसांचं अभिनंदन केलं पाहिजे याच्यामध्ये। परंतु या सगळ्या याच्यामध्ये आपली शिक्षण व्यवस्था किंवा आपली परीक्षा पद्धती कशा पद्धतीने सडलेली आहे। आज उत्तम शिक्षक होण्याची ही पहिली पायरी टीईटी आणि असं असताना हा टीईटीचा पेपर जर फुटत असेल तर मला असं वाटतं राज्य सरकार, कारण ही टीईटीची परीक्षा परिषदेच्या मार्फत होणारी परीक्षा आहे आणि याच्यात सरकारचा पूर्णपणे रोल आहे। सभापती महोदय, शिक्षण विभागाचा विशेषतः पूर्णपणे रोल या टीईटीच्या परीक्षेमध्ये आणि म्हणून याच्यामुळे जर असा पेपर फुटत असेल तर पालक असेल, विद्यार्थी असेल, यांचंही मोठं नुकसान सभापती महोदय होतं। आणि अशा पद्धतीनं प्रश्नपत्रिका वारंवार फुटण्याच्या घटना आपल्या या महाराष्ट्रात होत आहे सभापती महोदय। हे रॅकेट आहे परीक्षा, अशा पद्धतीनं परीक्षाचे पेपर फोडण्याचं हे रॅकेट मोठं आहे। मला असं वाटतं हे शिक्षण विभागामार्फत ही परीक्षा होती आणि याला शिक्षण मंत्री पूर्णपणे जबाबदार आहे आणि म्हणून शिक्षण मंत्री पूर्णपणे जबाबदार असल्यामुळे शिक्षण मंत्र्यांनी खऱ्या अर्थानं या पदावर शिक्षण मंत्र्याला 1 मिनिट सुद्धा राहण्याचा सभापती महोदय अधिकार नाही आहे। कारण हे साधी परीक्षा 6 लाख विद्यार्थ्यांची परीक्षा जर नीट घेऊ शकत नसेल सरकार, तर मला असं वाटतं हे 13 कोटीची जनता गुड गव्हर्नन्स म्हणतो आपण, झिरो टॉलरन्स म्हणतो, कुठे गुड गव्हर्नन्स आहे, कुठे झिरो टॉलरन्स आहे सभापती महोदय। आणि म्हणून या टीईटीच्या परीक्षेच्या विषयी सगळं कामकाज बाजूला करून मला वाटतं सभागृहात 291 नियमाच्या अंतर्गत पूर्णपणे चर्चा होण्याची आवश्यकता आहे। आज टीईटीचे पेपर फुटले, तलाठ्याचे पेपर फुटतात, पोलीस भरतीचे पेपर फुटतात, या राज्यात चाललं काय सभापती महोदय? सरकार एवढ्या मोठ्या गोष्टी करतं, मोठ्या मोठ्या गोष्टी करतंय, 2050 ला 2047 ला जाण्याची गोष्ट करतं, अमृत काळाच्या गोष्टी करतं आणि साध्या परीक्षा टीईटीच्या घेता येत नाही, तलाठ्याच्या परीक्षा सभापती महोदय सरकारला घेता येत नाही। आणि म्हणून मला असं वाटतं याविषयी आम्ही 291चा प्रस्ताव ठेवलेला आहे, तो खरा तर आपण मान्य करायला पाहिजे सभापती महोदय। आपण सुद्धा प्राध्यापक आहात, आपण सुद्धा प्राध्यापक आहे, आपण सुद्धा शिक्षणदानाचं काम करणारे आहात, त्यामुळे मला असं वाटतं आपली जबाबदारी आहे ही शिक्षण व्यवस्था चांगली राहिली पाहिजे, मजबूत राहिली पाहिजे। सभापती महोदय, आपण प्राध्यापक आहात, आपण शिक्षण दान करण्याचं काम करता आणि म्हणून तुमच्याकडून ही अपेक्षा आम्हाला की किमान बाकीच्या विषयात तुम्ही न्याय देत असाल नसाल याच्याविषयी चर्चा, पण टीईटीची परीक्षा शिक्षण व्यवस्थेशी संबंधित आहे, याच्यावर चर्चेची आवश्यकता आहे सभापती महोदय। म्हणून सगळं कामकाज आपण बाजूला करावं आणि 291 नियमाच्या अंतर्गत टीईटीचा पेपर जो फुटलेला आहे याच्याचे जे आरोपी आहे अजून कुठे पळून गेलेले, शिक्षण खात्यातले कोणते अधिकारी याच्याशी संबंधित आहे याची चौकशी सभापती महोदय होण्याची आवश्यकता आहे। आणि म्हणून मी आपल्याला विनंती करेल आपल्या मार्फत या 291चा प्रस्ताव आपण मान्य केला पाहिजे, कारण हा शिक्षण आपण म्हणतो शिक्षण व्यवस्था आदर्श असली तर मला वाटतं सगळं काही नीट होऊ शकतं आणि म्हणून आपण तशा पद्धतीनं आमची विनंती मान्य करावी असं मी आपल्याला विनंती करतो सभापती। राज्यातला अत्यंत महत्त्वाचा विषय 289 द्वारे आम्ही या ठिकाणी उपस्थित केलेला आहे। आमचा सभापती महोदय खोडकेंना काय म्हणा देत असाल तरी इथं न्याय द्या, हा जो शब्द द्याय नाही नाही
अनिल परबांनी सूचना केलेली मान्य आहे. सभापती महोदय, शिक्षणाशी काय माझी खोडके साहेबांना विनंती आहे. सभापती महोदय, अरे शिक्षकांची नाही नाही नाही, मंत्री आले. सभापती महोदय, टीईटीचा हा विषय अत्यंत चव्हाण, गप्पा मारू महत्वाचा नका आहे. सभागृहात. सभापती महोदय, आम्हाला जाणीव आहे, सुप्रीम कोर्टानं हा निर्णय दिलेला आहे. टीईटीची परीक्षा घेण्यासंदर्भात आमची याचिका शिक्षकांची देखील सुप्रीम कोर्टात गेली. आम्हाला अपेक्षा होती सरकारनं की त्यात सहभागी होऊन टीईटीची अट रद्द व्हावी. 53च्या वरच्यांना सूट आहे, 53च्या खालच्यांना टीईटी द्यायला लागते. आता असणाऱ्या अस्तित्वात असणाऱ्या शिक्षकांनी द्यायची आणि पुढे नोकरी पाहिजे असणाऱ्या शिक्षकांनी सुद्धा द्यायची. सभापती महोदय, एखादी परीक्षा घेत असताना जर ही सुप्रीम कोर्टानं कंपल्सरी केली असेल तर राज्य शासनाची जबाबदारी व्यवस्थित परीक्षा घेण्याची. आज एका बाजूला 13 कोटी जनतेचं भलं करण्याच्या घोषणा हे सरकार करतंय. साधी 6 लाख लोकांची परीक्षा ही घेऊ शकत नाही. राजीनामा द्यायला पाहिजे. सभापती महोदय, 6 लाख लोकांची परीक्षा साधी घेता येत नाही ना. आज पुणे म्युन्सिपल कॉर्पोरेशन मध्ये एक पेपर फुटलेला आहे, त्याचं आंदोलन चालू आहे. परवा विद्यापीठामध्ये पेपर फुटले, त्याचं आंदोलन या ठिकाणी चालू आहे. नीट बसून सीबीएसई पर्यंत जिथं जिथं हे पेपर फुटतील तिथं तिथं कोण लागेबंद आहेत, कुणाचे लागेबंद आहेत याची चौकशी केलं पाहिजे. आणि म्हणून सभापती महोदय, आमचं म्हणणं आहे की सगळी चर्चा या ठिकाणी थांबवावी, याच्यावर विस्तृतपणे सगळ्या सभागृहांना बोलायची परवानगी द्यावी. मला वाटतं विरोध तिकडचे सत्ताधारी देखील मान्य. म्हात्रे साहेब, तुम्हाला अमान्य आहे का मान्य आहे? मान्य आहे का अमान्य आहे सांगा, म्हणजे तुम्हाला मान्य आहे टीईटीचा पेपर फुटलेला? हा, भारती साहेब इथं आहेत. सभापती महोदय, हे कोणी मान्य करणार नाही, हा अन्याय झालेला आहे. त्यामुळे आमची पुन्हा एकदा विनंती आहे की हे सगळं कामकाज बाजूला ठेवावं आणि या पद्धतीनं कामकाज बाजूला ठेवून ह्याची चर्चा व्हावी. भिवंडीत पेपर ज्या कुठं फुटला, त्याचे सूत्रधार काय, कोणावर गुन्हे दाखल केले, त्या गुन्हेगार, आता आमची माहिती अशी आहे की गुन्हे दाखल ज्यांच्यावर झाले त्यांचा हात किती आहे त्याच्यापेक्षा त्यांच्या मागची लोक लपवायसाठी चाललेलं आहे. सभापती महोदय, आज आम्ही वर्तमानपत्रामध्ये वाचतोय उत्तर प्रदेश पर्यंत देश पातळीवर याचं कनेक्शन असं ऐकलं जाते. सभापती महोदय, आमची विनंती आहे, राज्यात जर विश्वासार्हता निर्माण करायची असेल परीक्षेसंदर्भात, जर विकसित भारत म्हणून तुम्हाला पुढे जायचं असेल तर सगळी चर्चा या ठिकाणी बाजूला ठेवा, याच्यावर वेळ द्या, याच्यावर चर्चा घडू द्या. शिक्षण मंत्र्यांनी उत्तर दिलं पाहिजे की या ठिकाणी तुमच्यावर या ठिकाणी बोर्ड दाखवलं जातंय, तुमच्या डिपार्टमेंटचं हे फेल्युअर आहे, फक्त समोर दिसतात 2-3 लोकांच्यावर गुन्हे दाखल करून चालणार नाही. ह्या सगळ्या प्रक्रियेमध्ये कोण कोण सामील आहेत, त्याच्यावर नेमकी काय कारवाई होणार आहे, हे विस्तृतपणे याची चर्चा सभापती महोदय झाली पाहिजे. त्यामुळे आमची पुन्हा एकदा विनंती आहे की सगळं कामकाज थांबवा आणि ह्याच्यावर या ठिकाणी आपण चर्चा करावी, अशी आमची विनंती आहे. सभापती महोदय, आपल्या राज्यामध्ये टीईटीच्या संदर्भामध्ये सरकारवर मोठ्या प्रमाणामध्ये नामुष्की आलेली आहे. 28 तारखेला टीईटीची परीक्षा होणार होती संपूर्ण राज्यामध्ये आणि 6 लाख जवळपास शिक्षक आणि बाकीचे विद्यार्थी या परीक्षेला बसणार होते. 1028 केंद्रावर ही परीक्षा होणार होती. आता दानवे साहेबांनी सांगितलं, बंटी पाटील साहेबांनी सुद्धा याचा उल्लेख केला. याचा त्या ठिकाणी प्रश्नपत्रिका तयार करण्यापासून तर ही प्रश्नपत्रिका बाहेर कशी आली, याचं प्रश्नपत्रिका हे 1028 केंद्रावर कशा पद्धतीने आपण पाठवणार होतं, त्याचं आपलं मेकॅनिझम काय आहे, या सर्व बाबतीमध्ये या ठिकाणी खुलासा होणं गरजेचं आहे. खरं म्हणजे ज्या पद्धतीनं NTA माध्यमातून देशातली नीटची परीक्षा त्याचे सुद्धा पेपर फुटले, आमदार खासदार फुटलं तर हे तर नित्यनियमाचं झालेलं आहे, धरणही फुटले, पण आता पेपर फुटी सुद्धा त्याच्यामध्ये मागे राहिलेली नाही. वारंवार आपल्या राज्यामध्ये अशा पद्धतीच्या घटना घडत असते, तर कुठेतरी सरकारनं गांभीर्याने विचार करायला पाहिजे. कधी कधी तर या ठिकाणी मला या सभागृहामध्ये म्हणायचं वाटते की तुकाराम मुंडे साहेबांना या ठिकाणी या शालेय शिक्षण विभागामध्ये त्यांना आणावं लागेल आणि परीक्षा आयोग जोपर्यंत आपण नेमणार नाही तोपर्यंत अशा पद्धतीच्या परीक्षा फुटणं किंवा पेपर फुटणं हे थांबणार नाही. आणि म्हणून याची सखोल चौकशी करण्यासाठी किंवा या विषयावर सखोलरित्या तशा पद्धतीनं वाचा फोडण्यासाठी हा 289चा प्रस्ताव आपण मान्य करावा आणि सर्व कामकाज बाजूला ठेवून आपण याच्यावर दीर्घकाळ चर्चा करावी, अशा पद्धतीची विनंती या निमित्ताने मला करायची आहे. अभ्यंकर, माहिती समोर आलेली आहे, त्या माहितीमध्ये सिस्टमचा सगळ्यात मोठा दोष याच्यामध्ये दिसून येतो आहे.
आपल्या परीक्षा परिषदेच्या मार्फतीने ही जी परीक्षा घेतली जाते त्या सिस्टममधूनच या संदर्भात निश्चितपणे पेपर फुटीची कारवाई झाली याचे पुरावे 3 प्रकार